वाळवा तालुका ई-गव्हर्नन्स आणि डिजिटलायझेशनमध्ये सर्वात पुढे असेल. वाळवा पंचायत समितीचे सभापती श्री उदयसिंह पाटील, सभापती आणि उपसभापतीने यांनी केले जिल्हा परिषद शिक्षकांच्या कामाचे विशेष कौतुक. क्रांतीचा तालुका आणि शिक्षणाचा माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्याची ओळख येत्या काळामध्ये ई-गव्हर्नन्स आणि डिजिटलायझेशनमध्ये सर्वात पुढे असेल, असे सभापती उदयसिंह पाटील म्हणाले. ते प्रहार शिक्षक संघटना आणि शिक्षण विभागाच्या शैक्षणिक बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी उपसभापती श्री पाटील, गट शिक्षणाधिकारी श्री सुनील आंबी, प्रहार शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री चंद्रशेखर क्षीरसागर, ज्येष्ठ शिक्षक नेते श्री सुधाकर वजगडे, सचिव अमोल जाधव, कार्याध्यक्ष श्री रामराव पाटील, मुस्ताक पटेल, अक्रूर जगदाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षणप्रेमी नागरिक यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सभापती पाटील म्हणाले की शिक्षण विभागाची दर महिन्याला मीटिंग घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. यावेळी बोलताना उपसभापती श्री प्रकाश पाटील म्हणाले की येत्या काळामध्ये वाळवा तालुका निश्चितपणे समस्यामुक्त असेल, यामध्ये शंका नाही. तालुक्यातील शिक्षकांचे काम खूप चांगले आहे. यावेळी बोलताना श्री चंद्रशेखर क्षीरसागर म्हणाले की शिक्षण विभागातील फंडाची प्रकरणे, सेवानिवृत्तांचे प्रश्न, विविध शिक्षकांचे प्रश्न, फायली पेंडिंग प्रकरणे निकली पडावीत, यासाठी प्रशासनाने आपला वेग वाढवण्याची गरज आहे, असे म्हणाले. ज्येष्ठ शिक्षक नेते सुधाकर वजगडे म्हणाले की शिक्षकांच्या प्रश्नासाठी आणि सेवानिवृत्त शिक्षकांसाठी प्रशासनाने नेहमी सज्ज असायला हवे. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र कामासाठी सर्व शिक्षकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. यावेळी सभापती श्री उदयसिंह पाटील, उपसभापती श्री प्रकाश पाटील आणि गट शिक्षणाधिकारी श्री सुनील आंबी यांचा सत्कार प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आला. आभार श्री रामराव पाटील यांनी मानले.